नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 2 हिरवा वसा उत्तम सदाकाळ यांच्या या कवितेचा भावार्थ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 2 हिरवा वसा या कवितेचा भावार्थ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 3 वरती पाठ क्रमांक 2 हिरवा वसा कवी उत्तम सदाकाळ यांची एक कविता दिलेली आहे. पाऊस हा निसर्गाचा अमूल्य वरदान आहे. पावसामुळे सृष्टी हिरवीगार होते, नद्या नाले भरून वाहतात आणि शेतामध्ये नवीन जीवन निर्माण होते. पावसाळ्यात डोंगर, झाडे, वेली, फुले आणि संपूर्ण निसर्ग नव्या रूपात सजून जातो. अशा रम्य पावसाळी वातावरणाचे सुंदर चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करणारी कवी उत्तम सदाकाळ यांची ही कविता आहे. हिरवा वसा या कवितेत कवीने पावसामुळे नटलेल्या निसर्गाचे मनोहारी वर्णन केले आहे. चला तर मग पावसाच्या सरींसोबत निसर्ग सौंदर्याचा आनंद देणारी ही कविता हिरवा वसा या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. रिमझिम पाऊस, सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे. विद्यार्थी मित्रांनो, या ओळींमध्ये कवी म्हणतात, रिमझिम पाऊस पडत आहे. डोंगरावरून वाहणारे पाण्याचे शुभ्र प्रवाह दुधाच्या झऱ्यांसारखे दिसत आहेत. घाटातील रस्ता झिम्मड ओला, रानाने पांघरला हिरवागार शेला. या ओळींमध्ये कवी उत्तम सदाकाळ म्हणतात, घाटातील रस्ते पावसामुळे पूर्ण भिजले आहेत. पावसामुळे जंगल व शेतांनी हिरवाईचा सुंदर शेला पांघरल्यासारखे दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, घाट या शब्दाचा अर्थ आहे डोंगरातील वळणावळणाचा रस्ता. झिम्माड म्हणजे खूप जोरात किंवा भरपूर. पांघरणे म्हणजे अंगावर घेणे. शेला म्हणजे अंगावर पांघरायचे भरजरी वस्त्र किंवा उपरणे. पांढरे धुके आले असे दाटून, झाडे वेली गेल्या थेंबांनी नटून. विद्यार्थी मित्रांनो, या ओळींमध्ये पावसाळ्यात दाट पांढरे धुके पसरले आहे. झाडे आणि वेली पावसाच्या थेंबांनी सजून अधिक सुंदर दिसत आहेत असे कवी वर्णन करतात. नदी नाले ओढे लागलेत वाहू, हिरवा मऊ चारा गुरे लागली खाऊ. पावसामुळे नदी, नाले आणि ओढे पाण्याने भरून वाहू लागले आहेत. सर्वत्र उगवलेल्या हिरवागार गवताचा चारा गुरे आनंदाने खात आहेत. या ओळींमध्ये असलेला ओढा या शब्दाचा अर्थ आहे पाण्याचा नदीपेक्षा लहान प्रवाह. येरे रे पावसा
दरवर्षी असा सुखी कर धरती घे हिरवा वसा. कवी उत्तम सदाकाळ पावसाला विनंती करतात की तू दरवर्षी असाच ये. तुझ्यामुळे पृथ्वी हिरवीगार होते, शेती बहरते आणि सर्वांना सुख मिळते. या ओळींमध्ये आलेले शब्दार्थ धरती. धरती म्हणजे धरणी, भूमी, जमीन. वसा या शब्दाचा अर्थ आहे स्वतःला लावून घेतलेला नियम किंवा व्रत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 हिरवा वसा ही कविता पावसाळ्यातील निसर्गाचे रमणीय चित्र उभे करते. पाऊस पडल्यामुळे डोंगर, रस्ते, झाडे, नद्या आणि संपूर्ण धरती हिरवाईने नटते. पाऊस हा सर्व सजीवांसाठी आनंद, समृद्धी आणि सुख घेऊन येतो. हा संदेश कवीने हिरवा वसा या कवितेतून दिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी विषयातील पाठ क्रमांक 2 हिरवा वसा उत्तम सदाकाळ यांच्या या कवितेचा भावार्थ पाहिलेला आहे, अर्थ समजून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा हिरवा वसा या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.